इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विशेषतः कामगार वस्तीमधील मतदारांनी कामावर जाण्यापूर्वीच मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली। मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात असून महायुतीचे राहुल आवाडे, महाविकास आघाडीचे मदन कारंडे आणि अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्यात चुरशीची लढत होत आहे। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागातील 5 गावे सामील आहेत। यामध्ये कबनूर, चंदूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी यांचा समावेश आहे। मतदारसंघात एकूण 266 आणि 2 सहाय्यक अशी 268 मतदान केंद्रे आहेत। एकूण 3,12,664 मतदारांची नोंद झाली असून त्यामध्ये 1,51,721 पुरुष तर 1,53,881 महिला मतदार आहेत। तृतीयपंथी मतदारांची संख्या 62 इतकी आहे। एकूण मतदान केंद्रापैकी 243 केंद्र ही वेबकास्टिंग मतदान केंद्र आहेत। दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे। मतदारसंघातील एकूण 266 मतदान केंद्रांवर 1 केंद्र प्रमुख, 3 अधिकारी व 1 शिपाई, 1 पोलीस कर्मचारी अशा 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान यंत्रणेबरोबरच व्हीव्हीपॅट मशीन असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। मतदान केंद्रावर 200 मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। केंद्र अधिकारी व कर्मचारी वगळता इतर कोणालाही मोबाईल वापरता येणार नाही। मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक सुव्यवस्था तैनात करण्यात आली आहे। मतदान केंद्राच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर दिला जात आहे। महायुतीचे राहुल आवाडे, महाविकास आघाडीचे मदन कारंडे आणि अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित असून मतदार कोणाला कौल देतील याकडे सर्वांचे लक्ष आहे। मतदान प्रक्रियेचा उत्साह कायम असून मतदारसंघात शांततेने मतदान सुरू आहे।